एका बापाने सकाळी लेकीला शाळेत जाताना पाहिलं होतं. संध्याकाळी तीच लेक त्याला ओढ्याकाठी झाडाखाली पडलेली मिळाली. मध्ये फक्त काही तास गेले होते, पण त्या काही तासात जे घडलं त्याने अख्खा जुन्नर तालुका हादरला. अख्खा पुणे जिल्हा पेटून उठला. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे जो माणूस या मुलीचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांसोबत आणि पोलिसांसोबत फिरत होता, तोच माणूस या हत्याचा आरोपी निघाला. हे कसं शक्य आहे? काय आहे संपूर्ण प्रकरण? पोलिसांना आणि गावकऱ्यांना आरोपी कसा सापडला? सगळं सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातलं पिंपळवंडी हे गाव. शेती हाच इथल्या बहुतांश कुटुंबाचा आधार. मंगळवारी 18 ऑगस्टचा दिवस या गावासाठी कायमचा काळा दिवस ठरला. या गावातली 10 वर्षाची एक शाळेत जाणारी 4थीत शिकणारी मुलगी त्या दिवशी तब्येत बरी नसल्यामुळे शाळेत गेली नव्हती. घरातली मोठी माणसं रोजच्या सारखी कामासाठी बाहेर पडली होती. दुपारची वेळ होती. मुलगी घराच्या अंगणात आजूबाजूच्या मुलीसोबत खेळत होती. मध्येच टीव्ही बघत होती. घरात तिच्यासोबत कुणीच मोठं माणूस नव्हतं आणि हीच गोष्ट एका नराधमाच्या नजरेतून सुटली नाही. गावातच शेजारी राहणारा 25 वर्षाचा एक तरुण या मुलीच्या घरची परिस्थिती बारकाईने बघत होता. रोजंदारीवर काम करणारा हा तरुण गावात सगळ्यांच्याच ओळखीचा. कुणाच्याही शेतात मळ्यात काम असलं की हा नेहमी पुढे असायचा. त्यामुळं तो कधीच कुणाला संशयास्पद वाटला नाही. दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास याच तरुणानं या मुलीला घरातून बाहेर बोलवलं. गोड बोलून तिला आपल्या सायकलवर बसवलं आणि गावाबाहेरच्या उसाच्या शेताकडे घेऊन गेला. इकडे संध्याकाळ होत गेली तशी मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबियांना काळजी वाटू लागली. आधी त्यांनी आजूबाजूची घरं तपासली, तिच्या मित्रमैत्रिणींना विचारपूस केली, पण कुणालाच काहीही माहीत नव्हतं. मग नातेवाईकांकडे चौकशी झाली, तिथेही हाती काही लागलं नाही. बघता बघता ही बातमी अख्ख्या गावात पसरली आणि गावकरी एकत्र येऊन मुलीचा शोध घेऊ लागले. ओढे, शेताचे बांध, मळे, गावातले निर्जन कोपरे सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. पण 2-2.5 तास उलटूनही मुलगी सापडली नाही. अखेर संध्याकाळी 5:30च्या सुमारास पालकांनी गावकऱ्यांसह आळेफाटा पोलीस ठाणे गाठलं आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मागच्या काही महिन्यात पुणे जिल्ह्यात अशाच घटना घडलेल्या असल्याने पोलिसांनी तक्रार अतिशय गांभीर्याने घेतली. विशेष म्हणजे हे गाव जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचं स्वतःचं गाव. आमदारांच्याच गावातून मुलगी बेपत्ता झाल्याने संपूर्ण परिसरात तणाव पसरला. पोलिसांचं पथक तातडीने गावात दाखल झालं आणि गावकरी मदतीला सरसावले. शोध सुरू असतानाच गावकऱ्यांनी गावातली सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली. फक्त सार्वजनिक कॅमेरेच नाही तर पोलिसांच्या मदतीने खासगी सीसीटीव्ही सुद्धा पडताळून पाहिले गेले. याचवेळी पोलिसांनी गावकऱ्यांकडे चौकशी सुरू केली. तेव्हा याच शेजारी राहणाऱ्या तरुणाने स्वतःहून पुढे घेऊन सांगितलं की दुपारी मुलगी खेळत असताना त्याच्याकडे आली होती आणि तिने त्याच्याकडे सायकल मागितली होती. हे ऐकून गावकऱ्यांना वाटलं की या तरुणाकडे काहीतरी महत्वाचा धागा असू शकतो. मग हाच तरुण शोध मोहिमात सामील झाला. पोलिसांना आणि गावकऱ्यांना वेगवेगळ्या जागा सुचवत राहिला. इकडे बघूया, तिकडे बघूया असं करून तोच शोधाच्या पुढे पुढे राहिला. पण अनुभवी पोलिसांच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही. या तरुणाचा गरजेपेक्षा जास्त असलेला उत्साह. एका बेपत्ता मुलीचा शोध घेताना एवढी तत्परता, एवढी सक्रियता आणि साहजिकता नव्हती. आणि नेमकं इथेच कथानकाला कलाटणी मिळाली. शोध सुरू असतानाच पोलीस आणि गावकरी एका सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत होते. त्या फुटेजमध्ये एक तरुण सायकलवरून त्याच भागातून जाताना दिसला जिथून ती मुलगी गायब झाली होती. हा नेमका कोण आहे हा प्रश्न पडायच्या आतच त्या अतिउत्साही तरुणाने स्वतःहून सांगितलं की फुटेज मधला तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतःच आहे. हे वाक्य आणि तिथून पुढे सगळे पत्त्यासारखं कोसळ. आतापर्यंत मनात असलेला संशय आता खात्रीत बदलला आणि पोलिसांनी त्या क्षणी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कसून चौकशीत आणि संतप्त गावकऱ्यांच्या दबावात हा 25 वर्षाचा आरोपी अखेर फुटला. आपणच मुलीला घरातून बाहेर बोलवलं, फूस लावून सायकलवर बसवलं आणि उसाच्या शेतात नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली आणि मृत्यूदेह लेंडेस्थळ भागातल्या ओढ्याजवळच्या झाडाखाली टाकून दिला, अशी कबुली त्यांनी दिली. रात्री 9:30च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीचा मृत्यूदेह ताब्यात घेतला. लगेच फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झालं. ही बातमी कळताच फक्त पिंपळवंडीच नाही तर संपूर्ण जुन्नर तालुका आणि पुणे जिल्हा संतापाने पेटून उठला. ज्या माणसावर गावकऱ्यांनी विश्वास ठेवला, ज्याच्यासोबत गावकरी स्वतःच्या मुलीला शोधण्यासाठी फिरले, तोच माणूस या क्रूर हत्येचा सूत्रधार निघाला.
विश्वासघात गावकऱ्यांना सहन होणार नव्हता. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा आता केला जात असला तरी याआधी असं काही वागणं गावकऱ्यांना कधी जाणवलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. उलट मुलीचा शोध घेताना नाटक करत तो शेवटपर्यंत निष्पाप असल्याचं भासवत राहिला. घटनेची तीव्रता आणि गावकऱ्यांचा संताप लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वास जाधव हे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून राहिले, जेणेकरून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये आणि तपासाला योग्य दिशा मिळावी. पोलीस अधीक्षकांनी माध्यमांना सांगितलं की आरोपीची चौकशी सुरू असून पुढील तपास केला जात आहे. तर पोस्टमॉर्टम अहवालातून हत्येचं नेमकं स्वरूप स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्यस्तरावरही घेतली गेली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संवाद साधत पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्याची विनंती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं. लवकरच पिंपळवंडी गावात भेट देऊन पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. रात्री गावात एक विचित्र शांतता होती, पण ती शांतता फार काळ टिकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी संतप्त गावकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली. एका निष्पाप मुलीचा जीव गेला, एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदललं आणि एका गावाचा एका माणसावरचा विश्वास पूर्णपणे तुटला. आता प्रश्न हा उरतो की ज्या माणसाला आपण रोज बघतो, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, तो खरंच तेवढा निर्दोष असतो का? आणि अशा घटना पुन्हा पुन्हा घडूनही आपण आपल्या मुलांची, आपल्या शेजाऱ्यांना खरंच ओळखतो का? या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.